एकूण आवडीचं मस्तक भणाणलं. उशीर आवरलेला राग अनावर झाला. म्हणाली, अक्का, असंच जर होतं तर तू मला या गावाला आणलंस का? जे घर मी शिरले ते आता माझं घर आहे. तिथं माझा आत्मा आहे, माझं बाळ आहे. हे घर तुला वाईट दिसत असेल तरी ते माझं देऊळ आहे आणि तिथं माझा देव आहे. त्याला बोललेलं मला सहन होणार नाही. तू मला काहीही म्हण. तुला राग आला बाई? सारजा एकदम आवाज पाडून म्हणाली, बोलणाराचं तोंड दिसतं, पण माझं तुला हात जोडून सांगणं आहे की तू कुणाचा राग मानू नका. बोलणं पाठीवर टाक. अगं, तुझ्यासाठी बाप येडा झालाय. बापाची तू लाडकी, तो तुझ्यासाठी झुरून मारायला लागलाय. याचा विचार कर. उगाचच भांडू नका. अगं, जुळत घे आणि आपल्या माहेरची कुडलेली वाट मोकळी कर. सारजानं हळूच चढाई केली आणि आवडी शांत झाली. बाप झुरतोय हे ऐकून तिला हुंदका आला. ती मटकन सारजा पुढे जाऊन बसली. अक्का, मला फसवलं म्हणून मी त्या मार्गाने गेले. माझ्या बोलण्याचा राग धरू नको, ते मनावर घेऊ नको. मी तुझ्या पाया पडते. मी माझ्या माहेरासाठी वाटेल ते करीन. तू आईला आबाला सांग आणि मला जवळ कर. असं वळणावर ये. सारजा चटकन म्हणाली, अशी शहाणी हो. अगं, आई बापाचा राग म्हणजे दुधातुपाचा उसाळ असतो. दुधातुपाचा उसाळ असतो. मी एकदा जाऊन आईला तिकडं आणून तुम्हा दोघींची भेट करून देते. मग आबा बी येईल. आवडू, खरंच तुझा बाळ बघाय आई खुळी झाली या. आवडी हर्षभरीत झाली. सारजाच्या शब्दांनी आपली आईच भेटली आज असं तिला वाटू लागलं. क्षणात तिच्या डोळ्यातील आसवं संपली. नीती पूर्ववत हसली. दिवस बुडाला आणि आवडीला धनाजीची आठवण झाली. आज गौरीचा सण. आता काय करायचं? एकच रात्र. उद्याच ते येणार आणि आपण बोरगावला जाणार. मग बाळाला भेटणार. या विचारानं ती कावरी बावरी झाली आणि उगीच दूर दूर पाहू लागली. उद्या सकाळीच येणाऱ्या धनाजीची ती आजच वाट पाहू लागली. भोळी आवडी संध्याकाळीच त्या येणाऱ्या सकाळची वाट पाहू लागली. तिला धीर आला. आपण एकटं नसून आपल्या मागं धनाजी आहे. त्याचं बळ आहे, त्याचं इमान आहे आणि माझा बाळही आहे. क्षणात ती निर्भय झाली. सूर्य मावळला. तोंड ओळख नाहीशी झाली. माणसं अंधारात बुडू लागली. मावळतीला एक रक्ताळलेला ढग पसरला. त्याचा गडगडीत गडद लाल रंग दिसू लागला. रक्ताच्या चिपळ्या उडून आकाश रक्तबंबाळ झाल्यासारखी दिसू लागली आणि त्यात लाल रंगी ढगावर करडा पोलादी पट्टा उमटला. त्या ढगाखाली सह्याद्री पर्वत उभा होता. त्याची भव्य आकृती अंधारात अधिकच भव्य दिसत होती. वातावरण ओसाड आणि भकास वाटत होतं. दोन चांदण्या मलिन होऊन कशा तरी चमकत होत्या. अंधारात त्यांचं अस्तित्व जाणवत नव्हतं. सारजानं घाई केली. निवद एका ताटात भरला आणि म्हणाली, आवडू, चल माझ्या सासऱ्याला निवद दाखवून येऊ, मग जेवू. तुझा मेवना आज येणार नाही. आवडी काहीच बोलली नाही. ती गुमानं उठून सारजाबरोबर रानात निघाली. गाव जेवला होता. काही लोक जेवून ढेकर देत होते. कोण दातात काटकं घालून दाट टोकरीत होते. कोणी जेवणाची तयारी करीत होते आणि सारजा आवडीला घेऊन रानात निघाली होती. त्या दोघी एकामागे एक अशा चालत होत्या. आवडी सारखा पाय उचलत होती, कारण सारजा सारखी पळत होती. तिला भयंकरच घाई झाली होती. त्यामुळे आवडीलाही पळावं लागत होतं. तिनं पायात चपला घातल्या होत्या. हिरवं रेशमी लुगडं नेसून निर्यांचा घोळ तिनं डाव्या हातानं उचलून धरला होता. नि सारजा मागे ती चटकन चालत होती. क्षणोक्षणी वळून गावाकडे पाहत होती. निर्जन नि भेसूर रान पाहून ती भ्यायली होती नि मनात खचत होती. सारजा ओढीनं चालत होती. ती मागे वळूनही पाहत नव्हती. सासऱ्याचा निवद दाखवण्याची हिला एवढी कसली घाई झाली आहे याचं आवडीला नवल वाटत होतं आणि सारजाला कसली तरी भयंकर घाई झाली होती.
ती पिसाट होऊन पुढं पळत होती आणि तिच्या मागून आवडी ओढली जात होती. एका बांधावर आंब्याचं एक प्रचंड झाड उभं होतं. त्याच्या सभोवती काळी जमीन पसरली होती आणि त्या झाडाखाली गडद काळोख जमला होता. आसपास कुणी नव्हते. सर्वत्र सामसूम होते. सारजा ते आंब्याखाली येताच थांबली. तिनं निवद खाली ठेवला, कापूर पेटवला आणि डोकं टेकून ती पाया पडली. आणि आंब्याच्या ओलसावलीतून नागू गपकन पुढे आला. त्याच्या हातातील कुऱ्हाड लकाकली. नागूला पुढे पाहताच आवडी भयभीत झाली. तिला हुडहुडी भरली. क्षणात ती थरथर कापू लागली. ती भरकन मागे सरून सारजा मागे दडून म्हणाली, अक्का, हे काय? आणि क्षणात सारजा निर्दय झाली. म्हणाली, माहेरच्या नावाला डांबर फासणाऱ्या दुष्टे, हेच तुझं पाप आहे. आता भोग. तिनं आवडीचा हात धरून तिला नागू पुढे लोटली. नागू रागानं थरथरत होता. त्याची कुऱ्हाड, त्याचा तो अवतार सारच भयान दिसत होतं. त्याच्या डोळ्यात जाळ पेटला होता. आता एक भयंकर प्रसंग घडणार याची भीती वाटून सारजा पळाली आणि आंब्याच्या बुडख्याआड दळली. मग एकटी आवडी नागू पुढे कापत उभी राहिली. तिनं टाहो फोडण्याची खटपट केली, पण तिचा आवाज निघाला नाही. भीतीनं ती थिजली होती. जीभ कोरडी पडली होती. शब्द तोंडात होते. पांगुळलेली आवडी नागू पुढे दुबळी झाली होती. नागूनं आवडीचा हात धरून तिला भरकन पुढे ओढलं. त्या हिसक्यानं ती कोसळली आणि मग हळूच उठून बसली. नागू ओरडला, आवडे, काय केलंस हे? काय म्हणून घराण्याच्या नावाला अशी काडी लावलीस? चुकलं माझं. नको नको, मी तुम्हाला परत तोंड दाखवणार नाही. मला सोडा, मला मारू नका. माझं बाळ रडत असेल त्यासाठी तरी मला मारू नका. त्याची दया येऊ द्या. आवडी वेड्यासारखं बडबडू लागली. जबरीनं शब्द रेटू लागली. तिनं हात जोडले. तोच सारजा धडपडत पुढे येऊन म्हणाली, नागू, हिला सोडू नका, नाहीतर घात होईल. त्यो रामूशी माझं घरदार जाळून राख करील, मला मारील. एवढं बोलून पुन्हा ती झाडाआड दळली आणि आवडीनं नागू पुढं लोटांगण घेतलं. आणि तशीच पडून ती म्हणाली, दादा, मला मारू नको. दादा, मी पाया पडते. मला एक मूल आहे. मी मेल्यावर ती आई आई करून मरल. मला सोडा. मला फसवून आणून मारता. मी काय गुन्हा केला आहे? तिनं मातीत तोंड खुपसून बाळा असा हुंकार फोडला. मग ती धनाजीला उद्देशून बोलू लागली, मी हे का केला? तुमचं ऐकलं नाही आणि स्वतःच्या पायानी मरणाची वाट चालत इथं आले. आता माझ्या बाळाला जपा, मरू देऊ नका. तसा नागू खवळला. त्यानं आवडीचे केस धरून तिला पुढे ओढली आणि कुऱ्हाड घेऊन तो उठला. आवडीनं डोळे झाकले. धनाजी अशी आरोळी ठोकली आणि त्याच वेळी नागूची कुऱ्हाड तिच्या मानेवर कोसळली. एकाच घावात आवडी शांत झाली, निश्चित पडली. तिनं कसलीच हालचाल केली नाही. रक्ताची चिळकांडी उडाली. काळी जमीन अधिकच काळी झाली. रात्र थरारली. भेसूरता अधिक भेसूर झाली. आणि ती आवडी, तात्या चौगुल्याची देखणी बंडखोर आवडी, लाडकी आवडी, तरुण आवडी क्षणात मातीला मिळाली. नागू, आता काय? आवडी मेली की? सारजा थैथै नाचत म्हणाली. नागूनं घाई केली. आधीच त्यानं कुदळ आणली होती. तो घाईघाईने गोर खणू लागला. त्याला घाम फुटला. त्याच्या अंगात सैतान संचारला. जलद अतिजलद त्याला आवडीची गोर तयार करायची होती. सारजा भयचकित झाली होती. वातावरण सरफळत होतं. शिवार भयान भासत होता. नित्या अंधाऱ्या रात्री नागू आवडीची गोर खणीत होता. सारजा आवडीचा मृतदेह वाकून पाहून उरावर हाणून घेत म्हणत होते, नागू, ह्यो खून झाला की? आवडी निश्चित पडली होती. गावात मुली गात होत्या, राजस पाखरा तू जा माझ्या माहेरी. ती ओळ
हळूच आवडीपर्यंत गुंगत येत होती आणि जणू त्या बांधावर पडून आवडी ती ऐकतच होती. नी राजस पाखरा जा माझ्या माहेरी या शब्दाने ती सुखावली होती. ती माहेरासाठी वेडावलेली आवडी त्या आंब्याखाली पडून ती माहेरची महती ऐकत होती. नागू क्रूर झाला होता. त्यानं घाईघाईनं गोर तयार केली आणि आवडीचा मृतदेह उचलून त्या गोरीत घातला आणि गावाकडून दुसरी ओळ आली. माहेरच्या वाट माझ्या चिंचेचं बन दाट, चिंचेवरी बस जा, आईला सांग जा. त्या ओळीनं शिवार घुमला. ती ओळ गावातील मुली गात नसून ती आवडीच त्या गोरीत पडून गात होती. ती माहेरासाठी झुरणारी तळमळणारी आवडी राजस पाखराला सांगत होती, पाखरा तू माझ्या माहेरी जा आणि माझ्या आईला सांग की तुझी ती लाडकी आवडी खुशाल आहे. काळजी करू नको. बहिणीनं मला फसवलं, भावानं माझी मान तोडली आणि आता मी या गोरीत निवांत आहे. आणि त्याच वेळी नागून घाई केली. तो पिसाट होऊन आवडीवर माती लोटू लागला. सारजा पुढे झाली. तीही माती लोटून आवडीनं लवकर दृष्टीआड व्हावं म्हणून घाई करू लागली. मग हळूहळू आवडी माती आड झाली. ती केळीच्या कोंबासारखी काया, ते फुलासारखे मुख, ते स्वप्नाळू सुंदर डोळे, ते रूप, ते लावण्य, ते गालावरचे गोड हास्य आणि तिची ती दमदार चाल, दृष्ट लागेल असा भरदार देह, सार सार माती आड झालं. तिची अमर आशा, बाळावरची अपार माया, धनाजीवरची अलोट प्रीत, हे सर्व धरणी मातेनं पोटात घेतलं. काळजाच्या वडीसारख्या धरणीनं रेशमासारख्या मातीचं त्या सुंदर आवडीवर पांघरून घातलं आणि त्याखाली ती झुंजार आवडी कायमची निद्रा घेऊ लागली, चिर निद्रा घेऊ लागली.